साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे। पुण्यात साखर 72 रुपये किलोने विकली जाते। याचा परिणाम मिठाईवर देखील होणार आहे। मिठाईत 20% साखर वापरली जाते। साखरेसोबतच खवा आणि दुधाच्या किमती वाढल्याने मिठाईच्या किमती देखील वाढणार आहेत। ऐन सणासुदीच्या काळात मिठाईची किंमत 10 ते 20% वाढण्याची भीती व्यक्त होते। आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे हिने। मी सध्या पुण्यातल्या काका हलवाई मिठाईवाले यांच्याकडे आहे। वेगवेगळ्या प्रकारचे पेढे आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया या ठिकाणी विकल्या जातात आणि याचा थेट परिणाम आहे तो विक्रेत्यांवर देखील होणार आहे। माझ्यासोबत मालक आहेत काका हलवाईचे। काय नेमका आता परिणाम जाणवतोय? साखर महागली आहे। नमस्कार। साखरेच्या भावामुळे मिठाईमध्ये एवढा भाववाढीत एवढा फरक होण्याचे चान्सेस फार कमी आहेत, कारण का साखरेचा बेस हा कमी प्रमाणात असतो। दूध आणि खवा याचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळं दूध आणि खव्याचा जो रेट वाढल्यामुळं मिठाईच्या भावात 100% भाव होणार आहे। साखरेमुळे भाववाढीत जास्त परिणाम होणार नाही आहे। प्रत्येक याच्यात 20% साखर वापरतो आणि दूध आणि खव्याचं प्रमाण जास्त असतं। खव्याचे रेट्स पण वाढले आणि दूधही 2 रुपयांनी वाढले। हे सगळं एकत्र होऊन जर रेट्स वाढवायचे झाले तर किती टक्क्यांनी आपण रेट्स वाढवू? 10 ते 15% रेट वाढायचे चान्सेस आहेत या सगळ्या मिठाई त्याच्यामुळे। पण जर बघितलं तर सणासुदीचे दिवस आहे, येत्या काळात गणपती, नवरात्र हे सगळं असणार आहे। मात्र सगळ्या मिठाईच्या किमती या साखर, दूध आणि खवा या सगळ्यांच्या किमती वाढल्यामुळे 10 ते 20% वाढण्याची शक्यता आता वर्तवली जाते। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।